झाकण ठेवायचं. घाम छान होत आहेत ना. एखाद थोडे गडांगण म्हणतात आमच्या इकडे. ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता एकदम मस्त झालेल्या आहेत. आणि रेखाच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहे पंचमीसाठी लाह्या. तर आपली पारंपरिक पद्धत अशी आहे की आपण पंचमीसाठी लाह्या बनवून घेतो. तर आपण घरीच बनवलेले आहेत. एकदम साधी सोपी पद्धत आहे, जास्त अवघड नाही आणि खूप वेळ पण लागत नाही, झटपट होतात. म्हणजे कशी शिजवून घ्यायची, किती वेळ शिजवायची, हे परफेक्ट जर सांगितल्याप्रमाणे तशाच जर बनवल्या तर मस्त होतात. आणि लाह्या पौष्टिक असतात. मुलांना पण आपण एरवी पण बनवू शकतो, खूप छान बनतात आणि पचायला हलक्या असतात. त्यामुळे लहान मुलं जर असतील खाण्यासारखे, त्यांच्यासाठी जरी बनवल्या तरीसुद्धा छानच आहेत ज्वारीच्या असल्यामुळं. तर बनवायच्या असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आपल्याला बनवायच्यात ज्वारीच्या लाह्या. त्यासाठी ह्या कपाने 1.5 कप ज्वारी घेतलेली आहे. आपण जर भाकरीसाठी वापरतो ती ज्वारी आहे. लाह्या बनवण्यासाठी वेगळी ज्वारी भेटते, पण ही आपली साधी रोज आपण ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी दळून आणतो तीच आहे. अशी स्वच्छ करून घेतली, निवडून मोठी मोठी, त्यातील बारीक काढून घेतली बाजूला. तर आपण नागपंचमी आली की प्रत्येक घरामध्ये बनवल्या जातात. भट्टीमध्ये सुद्धा बनवून आणता येतात. ते भट्टीमध्ये अशा बनवून देतात लाह्या. आपल्याला आता ह्या घरीच कशा बनवायच्या ते पाहतोय आपण. लाह्या बनवण्यासाठी पाणी ठेवलंय आपण. पाणी गरम होऊ द्यायचं, म्हणजे उकळी येऊ द्यायची पाण्याला. तर आता पाण्याला उकळी आली, आपल्याला त्यामध्ये ज्वारी टाकायची आणि गॅस बंद करायचा. आणि अशी पाण्यात ठेवायची आपल्याला 3-4 मिनिट ठेवायची, जास्त नाही ठेवायची. म्हणजे 4 मिनिट झाले, आपल्याला आता काढून घ्यायचे ते ज्वारी. ह्याच्यावरती जे आले तरंगून ते काढायची आणि राहिलेली आपल्याला गाळणीवर काढायची. बघू शकता किती मस्त असं पांढरा कलर आहे, जास्त पांढरी दिसायला लागली. तर एक कॉटनचा कपडा अंथरलाय, त्यावरती टाकायचे आणि सुकवून घ्यायची आपल्याला. तर ह्याला 3-4 तासासाठी फॅनच्या हवेला छान सुकून घ्यायची किंवा अशी रात्रभर ठेवायची उघडी, म्हणजे कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची. आणि मग नंतर सकाळी किंवा 4 ते 5 तासानंतर आपण लाह्या बनवून घ्यायच्या. तर ही आपण लाह्यासाठी जी ज्वारी गरम पाण्यामध्ये थोडीशी 5 मिनिट शिजवून घेतली होती, ती छान अशी वाळलेली आहे आता 6-7 तासानंतर. तर आपल्याला ह्याच्या लाह्या बनवून घ्यायच्या. जास्त कडक पण नाही करायची, नाहीतर मग आपल्या लाह्या बनणार नाहीत. आणि ओलसर पण नाही ठेवायची, म्हणजे ओली पण नाही राहिली पाहिजे. अशा प्रकारे आपली ही ज्वारी छान वाळलेली आहे 6-7 तास. तर कढई ठेवली तापण्यासाठी. आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचे थोडं. म्हणजे मिठामुळं काय होतं, ज्वारीच्या सर्व बाजूंनी असं गरमी लागते, म्हणून त्याची छान अशी लाही फुटते. अगोदर गरम करून घ्यायचे मीठ छान कडक. आणि ज्वारी आपल्याला वाळवताना जास्त कडक म्हणजे ओलसर नाही ठेवायची, उन्हात नाही वाळवायची, त्याला फॅनच्या हवेलाच अशी सुकवून घ्यायची. छान कडक झाले. ज्वारी घालायची आपल्याला आणि झाकण घ्यायचा जवळ हाताशी, म्हणजे काय होतं, जास्त लाह्या साईडला उडल्या जात नाहीत. हलवायचे. कॉटनचा कपडा घ्यायचा. मीठ नाही टाकलं तरी सुद्धा होतात.
आणि फ्लेम फुलच ठेवायची थोडा वेळ. तर झाकण ठेवायचे. आता फ्लेम कमी करायची जरा. बघू शकता मस्त झालेत. मस्त अशी ज्वारी सर्व फुटलेली आहे. काढून घ्यायचे. ह्यातील जे मीठ आहे ते गाळून घ्यायचं आपल्याला परत टाकायला. तर ते गाळून परत मीठ टाकले. आता हे अशा प्रकारे ह्या लाह्या बनलेल्या आहेत. काढून घ्यायचे परत आपल्याला. तर आता आपण टाकताना गाळणीवरच टाकूया म्हणजे त्यातील मीठ काढता येते. ह्याला गरम होऊ द्यायचे. मीठ छान कडक तापलेले. आता आपल्याला ज्वारी टाकायची. कमीच टाकायची टाकताना ज्वारी. आता फ्लेम कमी केली. डायरेक्ट गाळणीवर काढ. अशा प्रकारे आपल्याला ह्या बनवून झालेल्या आहेत. बघू शकता मस्त अशा पांढरे शुभ्र अशा भट्टीतून सुद्धा बनवून आणतात, पण आपण घरीच बनवलेले आहेत. तर आमच्या इकडे दिवशी आणि नागपंचमीला सुद्धा बनवतात. तर लागतात आणि नागपंचमीसाठी सुद्धा बनवतात. एकदम सविस्तर कृती सांगितलेली आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आणि आपण पहिल्यापासून आपल्या इकडे घरात बनवल्या जातात. तर आपल्याला ह्यामधील वरचे काढून घ्यायचे. म्हणजे त्यातील गडांगण जे असतं ना, म्हणजे ज्याच्या लाह्या फुललेल्या नाही ज्वारी, ती खाली राहते. खाली असं ही अख्खी ज्वारी राहिली काही नाही फुटलेली, ते आपण पीठ दळून आणतो त्यामध्ये टाकली किंवा तरी चालेल, किंवा आपण जर थालीपीठाची भाजणी तुम्ही दळून आणत असाल तर त्यामध्ये घातलं तरी चालेल. आणि ह्याला हे आपण वर्षात कधी पण बनवू शकतो. मुलांना ह्या एकदम पौष्टिक आहेत. ह्या बनवून ह्याचा चिवडा तर खूप छान लागतो चवीला. मध्ये टाकून द्यायचे आपण ज्वारीचं दळून आणतो त्यामध्ये. तर आपल्या ह्या मस्त अशा नागपंचमीसाठी आणि साठी आपल्या ह्या ज्वारीच्या लाह्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता एकदम मस्त झालेल्या आहेत. आणि ह्या थंड झाले की लगेच म्हणजे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. म्हणजे सध्या वातावरण पावसाळी असतं ना, त्यामुळे अशा लूज होतात. आणि मग अशाच भरल्या तर त्या 1.5-2 महिने अशा छान टिकतात. ह्याचा आपण चिवडा बनवू शकतो किंवा दूध आणि साखर आणि त्यामध्ये लाह्या हे सुद्धा मुलं आवडीनं खातील. तर अशा एक वेळा अशा पद्धतीनं बनवून पहा. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे, तुम्ही घरी बनवता का? तर बनवतात तुमच्या इकडे कशी पद्धत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्याकडे प्रत्येक सणाच्या अगोदर त्या सणाला बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ बनवले जातात आपल्या चॅनलवरती. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.